नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, मला आज तुम्हाला असं विचारायचं आहे की अध्यात्माचा अर्थ आपण सांगितलं की स्वतःचे अध्ययन. पण हे करत असताना असा गैरसमज आहे की व्यक्ती सांसारिक आयुष्यापासून, जगापासून, स्वतःपासून दूर जातो. तर त्यामुळे असं म्हटलं जातं, बाबा तू देवासमोर हात जोड, आपले मंत्र कर, श्लोक म्हण, तितकं पुरेसं आहे. हे अध्यात्म वगैरे आत्ता नाही करायचं, हे एका विशिष्ट वयानंतर. आपल्याला याच्याबद्दल काय सांगायचं आहे? एका वाक्यात हा गैरसमज आहे. हा शोकांतिका आहे आणि गैरसमज आहे. त्याच्यामुळे होतं काय, अध्यात्म म्हणजे अध्ययन करणं. कोणाचं अध्ययन करणं? त्या चेतनेचं, आत्म्याचं. हा एवढा अर्थ आहे. आत्म अध्ययन करणं त्या आत्म्याचं. आता आत्मा कोण? तेच अध्ययन करायचं. हा आत्मा कोण? तेच अध्ययन करायचं. आणि ते का करायचं आहे? कारण की जसं जसं आपण त्याचं अध्ययन करतो तसं तसं रहस्य उलगडत जातं. तसं तसं आपल्याला स्थिरता येते, शांती प्राप्त होते. तसं तसं आपला फोकस वाढतो. तसं तसं दुःख आणि सुख या दोघांमध्ये आपण स्थिर राहतो. याचं अध्ययन केल्यामुळे बाहेरचा कोलाहल शांत होतो. मन पण अगदी शांत व्हायला लागतं. आणि जसं या सगळ्या गोष्टी घडतात, माणसाला बहर येतो. मानवाला बहर येतो. मानवाचं फूल होतं, त्यातनं सुगंध येतो. तो बुद्धत्व प्राप्त करतो, तो संतत्व प्राप्त करतो. तो त्याच्यामध्ये असलेले रहस्य जाणून घेतो. असं आहे. झालं काय, जेव्हा या माहिती सांगितल्या गेल्या, तसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बघा, आजकाल एक गेम ते खेळतात. त्याच्यामध्ये मानवी शृंखला बनवतात. एका मागे एक सगळेजण उभे असतात. असे 10 जण, 20 जण, जेवढे जण असतील तेवढे. आणि पहिला काहीतरी असं करामती करून दाखवतो हाताने वगैरे. आणि अगदी तशाच दुसऱ्याला करायचे, तिसऱ्याला करायचे, चौथ्याला करायचे. पण जसं पहिल्या आणि त्या करामती केल्या तसं तो टर्न होईल आणि सरळ बघायला लागेल. त्याला माहित नाही की दुसरा तिसऱ्याला काय सांगतो. तसंच तिसरा चौथ्याला करणार. म्हणजे एकाने सांगून झालं की त्यांनी टर्न करायचं आणि गप्प उभं राहायचं. मग मागे काय चाललंय त्याला माहित नसतं. पण असं बघण्यात आलं आहे ह्याच्यामध्ये की शेवटी जो सांगतो ते एकदम भयंकर किंवा वेगळं असतं. म्हणजे पहिल्याला जी सांगितलेली गोष्ट आहे ती शेवटी जाईपर्यंत त्याचा पूर्णपणे अर्थ बदललेला असतो. म्हणजे भयंकर बोललो याच करता बोललो, कारण की त्याचा अर्थचा अनर्थ झालेला असतो, सगळंच बदललेलं असतं. बरं, आता हे का होतं? हे असं होतं कारण की जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन घेतो, आपण ऐकतो, पण ती इन्फॉर्मेशन जेव्हा आपण दुसऱ्याला देतो तेव्हा ती आपण तशीच देतो का? तेवढे आपण सजग आहोत का? त्यातल्या अर्ध्या गोष्टी विसरल्या जातील. त्या खेळामधनं एक माहीत पडलंय की ज्या गोष्टी आत्ता घडल्या डोळ्यासमोर त्या पण आपण पास नाही करू शकत आहे. आपण किती झोपेमध्ये जगतो आहोत. आता ही जी निद्रा आहे हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. हेच निद्रा. आता आपल्याला वाटतं आपण तर जागृत आहोत, पण असं नाही. असं बिलकुल नाही आहे. एखाद्याचा चेहरा आठवा, घरातल्या ओळखीचा, पूर्णपणे कसा दिसतो, काय दिसतो, त्याचा चेहरा आठवताना पण आपण असमर्थ असू. एवढी निद्रा आहे. ह्याचे प्रयोग पण झालेत. सांगायचा अर्थ असा की आपण सगळे गहन निद्रेमध्ये आहोत. ह्याचा परिणाम काय होतं? आयुष्य हे दुःख आणि सुखात खेळतं. सुखाच्या पाठी दुःख, दुःखाच्या पाठी सुख. पण आपण ती स्थिरता असते जी कशाने येते? तर ती स्वतःच्या अध्ययनाने येते. ती आपण कधीच गाठू शकत नाही. बरं, आता काय झालं,
या गोष्टी ज्यांना ज्यांना माहीत पडल्या त्यांनी त्यांनी हे रहस्य पास ऑन केलं, दुसऱ्यांना दिलंच. दुसऱ्याने तिसऱ्याला दिलं, तिसऱ्याने चौथ्याला दिलं. बरं, ज्यांनी दिलं त्याची मानसिक अवस्था कशी होती, त्याची चित्ताची अवस्था. बरे, चौथ्याने विचारलं त्याला की बाबा रे, हे बरोबर आहे ना तू सांगतोय ते, हे पहिल्याने सांगितलेलं तसंच आहे ना. तिसऱ्याचा अहंकार मध्ये येतो, अरे मी जे सांगतो तेच खरं आहे. तो अहंकारी असेल तर, त्याची चित्ताची अवस्था तशी असेल तर काय होणार, तर तो रॉंग इन्फॉर्मेशन चौथ्यापर्यंत देईन. मग चौथा तीच राईट इन्फॉर्मेशन समजून पुढे करेल. आपण आता जे बोललो की अध्यात्मात आल्यावर माणूस एकटा पडतो, हे त्याचं काम नाही आहे. अध्यात्म हे कोणाचं वेगळ्याच काम आहे. जबाबदारीपासून दूर जातो, संसारापासून दूर जातो, असे बरेच गैरसमज आहे. किंवा सांसारिक आयुष्यात येतच नाही. म्हणजे एखादं मुलं लग्नाच्या वयाचं असेल किंवा मुलगी लग्नाच्या, ती लग्न करेल की नाही, मग पुढे तिचं कसं होणार, इतके खूपच सामान्य प्रश्न पडलेले असतात. जेव्हा मी हे सगळं बघतो ना, मला काय वाटतं माहिती आहे का, मला असं वाटतं कणाच नाही उरला. म्हणजे एक मी आहे अनुभवानंतरचा, मला जे जे अनुभव झाले आणि जे जे होत आहेत अनुभव, जी शांती आहे, जी प्रेम आहे, जो आनंद आहे, असं आहे. आणि त्याच्या पहिलाचा मी असं एक अवधूत आणि एक अवधूत हा, त्याच्यामधला फरक मी बघतोय की नक्की काय फरक आहे माझ्यामध्ये. असं हे जर मला लहानपणी अगदी सहज भेटलं असतं तर, अगदी लहानपणीच मला सांगितलं असतं की बाबा रे, हा मार्ग आहे, ही स्थिरता आहे, हे आनंद आहे, हे तुला प्राप्त करायचं आहे, तर मला माहित असतं बाबा मला येणारी सुखदुःख ही माझ्यावरती आहे. या स्थिरता प्राप्त करून मला उपभोग घ्यायचा आहे ह्या जीवनाचा. जे समोर दिसतंय ते रहस्य आहे, पण या रहस्यानं जेव्हा वाटचाल मी करेल तेव्हा कसा करेल, राजा बनून करेल का याचक म्हणून करेल. आता आपण आजूबाजूला काय करतोय, आपण फक्त क्षमायाचना करतोय, क्षमायाचना करतो, मागतो. आपण क्षमायाचना करतो, मागतो. आणि आता कसं झालंय, आपली जी जी पिढी आहे ना, त्या पिढीला कणा नाही उरलाय. कणा नाही उरलाय म्हणजे आपल्याकडे हिरे मोती माणक भरून आहे. आपण असं एक सिम्बॉलिक पकडूया, आपण हिरे मोती माणक भरलेलं आहे, पण आपण याचक बनून अन्नासाठी फक्त फिरू, कसं वाटेल. ज्या तुम्ही भरतभूमीमध्ये आहात किंवा अखंड पृथ्वीवर तरी, इथे एवढं ज्ञान उपलब्ध आहे, नॉलेज, विस्डम. जेव्हा आपण विस्डम बोलतो, जेव्हा आपण ज्ञान बोलतो, हे ज्ञान जेव्हा आपल्याला भेटतं तेव्हा काय होतं, तेव्हा आपला उद्धार होतो. श्रीमंत कोण, ज्याने खरी श्रीमंती जाणली तो हिरे माणिक मोती आत आहे. स्थिरता, आनंद, प्रज्ञा, विस्डम, या सर्व गोष्टी. असं आजकाल या गोष्टी कशा झाल्या आहेत, आजकाल आपल्याकडे हे प्रश्न उरलेच नाही आहेत. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्याला की आजकाल आपल्याकडे हे प्रश्न उरलेच नाही आहे. म्हणून मग असं बघितलं जातं की हे अध्यात्म म्हणजे हे कोणतरी बाबा बसणार आणि काहीतरी बोलणार आणि मग देवाचं नाव घ्यायचं आणि मग परत पाप पुण्याच्या चक्करमध्ये आपण यायचं. हे केल्याने पाप आणि हे केल्याने पुण्य. बरं, अध्यात्म एवढंच आहे का? अध्यात्म सिंपल आहे, स्वतःचं अध्ययन, अजून दुसरं तिसरं काही नाही. स्वतःचं अध्ययन करत असताना प्रत्येक व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह फरक, चेंजेस होत असतात. तो स्वतःबद्दल कॉन्शियस होतो, जागरूक होतो, काय घडतंय, कसं घडतंय, त्यामध्ये मी कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो आधी ज्या दुर्लक्षित होतात त्या एकदम जागरूकपणे त्याला त्या दिसायला लागतात. मग साहजिकच माणूस त्या कामामध्ये म्हणा, स्वतःमध्ये म्हणा किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीमध्ये म्हणा, तो साहजिक जागरूक असल्यामुळे ते बरोबरच त्याच्याकडून घडणार, चुकीचं घडणारच नाही. पण तो दुसऱ्यांना वेगळा पण वाटेल.
हा साहजिकच आहे. आपला जो समाज आहे त्याच्यामध्ये कसं होतं की हा असा का वेगळा वागतोय. हा त्यांना माहित नाही पडत की हा जागरूक होतोय. स्वतःच्या अध्ययनाने मनाला जेव्हा पाठी सारतो व्यक्ती तेव्हा तो जागरूक होतो. छोट्या छोट्या गोष्टी पण तो बघू शकतो. मी चालतो कसा आहे, मी बोलतो कसा आहे, समोरच्याने काय उत्तर दिलं मला, बरं ह्याच्यामध्ये सार काय आणि आसार काय. इथे सार आणि आसार ओळखणं कठीण, पण जागरूक व्यक्ती जेव्हा होतो तेव्हा तो सार ओळखतो. आता सार ओळखल्यावर तो सांगेल की ह्याच्यामध्ये अर्थ नाही, त्याच्यामध्ये अर्थ नाही. तर तुम्ही बोलायला रे तू असं का बोलतोस, तू असा का वागतोस. गरज नाही की तो पूर्णपणे विपरीत दिशेला निघून जाईल संसारातनं, गरजच नाही आहे. पण ती जी अवस्था असते काही काळाकरता त्याची, तेव्हा त्याला असं वाटेल की त्याच्या आतमधलं जेव्हा फूल उमलेल तेव्हा सुगंध पसरेल, तेव्हा तो स्वतः ते घेत बसेल. तो काळ त्याचा. पण आपण जे जीवन जगतोय त्याच्यामध्ये आपण त्याला किती सपोर्ट करू आणि कुठे सपोर्ट करू. हा जो प्रश्न उठतो ना आपल्याकडे की असा व्यक्ती म्हणजे अध्यात्म केल्यावर माणूस एकटा पडतो किंवा हे याचंच काम नाही आहे, बरोबर ना, असाच प्रश्न आहे ना. कसं आहे बेसिकली कसं पाहिजे नव्हतं, आपण जे सांगतो की देवारात देवापुढे हात जोड, त्याऐवजी हात जोड तू, पण स्वतःला पण हात जोड. कारण की तुझ्या आतमध्ये चैतन्य आहे, ब्रह्म तुझ्या आत आहे, ते रहस्य आहे. तू डोळे पण बंद कर आणि शांतपणे बस. असं तर त्याला सांगितलं असतं तर त्याला या सगळ्या गोष्टी करायची गरजच नसती लागली, फेस करायची. कारण की तो जेव्हा मोठा होईल किंवा आयुष्याच्या कुठल्या वळणावर त्याला एकांतपणा येईल, ह्याच्यामुळे तो एकांतपणा नसतो स्वतःच्या अध्ययनाने, तो सार आणि आसार बघत असतो त्याच्यामुळे. पण आपली समाज व्यवस्था तशी आहे का त्याला सपोर्ट करणारी, ती समाज व्यवस्थाच नाही. मी तुम्हाला मागे आता जे उदाहरण दिलं तुम्हाला, ते का दिलं तुम्हाला उदाहरण, कॉर्पोरेट क्षेत्राचं उदाहरण दिलं, त्या खेळाचं उदाहरण दिलं का. खरी माहिती ही सांगितली गेलेली आहे प्रत्येकाने. आपल्या कानापर्यंत कुठली माहिती आली आहे. बरं, माहिती सांगितणाऱ्यांनी पण आपली माहिती लिहून ठेवली, आता ऍड करून टाकली आहे मी सांगितलेली माहिती. मी जेव्हा यूट्यूबवरती हे बाबा बघतो, मोठे मोठे बाबा बघतो जिथे प्रचंड गर्दी आहे, अगदी सहजरित्या हे पाप आहे, हे पुण्य आहे. कसं आहे पाप आणि पुण्य ह्यामध्ये लोकांना फसवणं अगदी सोपं, अगदी सोपं. लोक घाबरतील. पण जर सांगितलं की तू पाप पण नाही करू शकत, पुण्य पण नाही करू शकत, हा ती ऊर्जा क्रिएट करतो, त्या ऊर्जेने तुझं कर्म बांधलं जातं. तुझी ऊर्जा आहे, तुझ्यावरती आहे, तू करता धरतायस. म्हणून तुझ्याकडे तू स्वतःला बनवू शकतोस, स्वतःचा मालक तूच, असं आहे. पण जर तो बाबा असा बोलला तर त्याच्याकडे येणार कोण. त्याला फिकीर ती, त्या व्यक्तीला फिकीर ती, लोकांनी पाया पडावं, आशीर्वाद द्यावे. पण जर एखादा बोलला अरे तू स्वतः ब्रह्म आहेस, तुला मी काय आशीर्वाद देऊ, तुझ्या आतमध्ये बघ. पण ज्याने हे जाणलं नाही ना, ज्याने हे जाणलं नाही तो अशी सगळं चर्चा करणार. बोलायचा मुद्दा काय की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये असं पाहिजे नव्हतं की लहानपणापासून की आपल्या आतमध्ये स्थिरता आहे, आनंद आहे आणि शेवटी तो चैतन्याचा झरा आहे, त्याला आपल्याला ओळखायचं आहे. बरं, मग एखाद्याने प्रश्न केला का ओळखायचं आहे, तर ते ओळखल्यावर तुला जी स्थिरता आहे, तू ती स्थिरता घेऊन कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. शिवाजी महाराजांचं उदाहरण, आज शिवजयंती आहे. शिवाजी महाराजांचं आपण जर उदाहरण घेतलं तर आपण त्यांना श्रीमंत योगी म्हणतो. महाराजांना आपण जर बघितलं अगदी समोरून तर एक गोष्टी कळते की स्थितप्रज्ञ,
दुसरी गोष्ट जाणता राजा. हम्म. आता जाणता राजा म्हणजे काय? जाणता राजा म्हणजे त्याला जाणीव आहे. जाणीव कोणाला असते? ज्याला संवेदना असते, जो संवेदनशील असतो. संवेदनशील असतो. बरं, संवेदनशील कोण असतो? जो जागरूक असतो. बरोबर. आता जागरूक कोण असतो? जो सार आसार बघतो. सार आसार कोण बघतो? जो मनाला पाठी सारतो. हम्म. आणि जेव्हा व्यक्ती मनाला पाठी सारतो, त्याच्या मनातनं जे निघतंय ते नाही बघत, तो पुढे बघतो की काय घडेल, काय होऊ शकतं. हम्म. बरोबर. मी आता कोण आहे? मला कधीही माझ्या नजरेतनं शिवाजी महाराज एक योद्धापेक्षा, मी माझं सांगेल, माझ्या नजरेतनं शिवाजी महाराज मला एका योद्धापेक्षा एक योगीच जास्त वाटले. कारण की मी जे ऐकलंय, जे ऐकलंय, थोडंफार वाचलंय, तर जे ऐकलंय त्याच्यावरनं मला एकच कळतं की योगी आहेत ते. कारण की त्यांचं बोलणं, वागणं योगीसारखं आहे. म्हणून मला वाटतं पहिले राजे आहेत शिवाजी महाराज ज्यांना योगी म्हटलं गेलेलं आहे. अजून कुठल्या राजांना योगी म्हटलं गेलेलं नाहीये. बरं, मग असं का? कारण की प्रश्न पाहिजे ना, असं का? अध्ययन, स्वतःचं अध्ययन. जिजाऊंनी त्यांना काय दिलं? काय दिलं? कसं लढ आणि का लढ? नाही. कसं लढ आणि काय लढ मला असं वाटत नाही. कारण की असा राजा घडवायचा असेल तर मला असं वाटतं की त्याला रूट काय आहे, नक्की काय, आतमध्ये काय, तू कोण आहेस, काय चाललंय, तुझं कर्तव्य काय, आपण कोण आहोत, आत्मा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर असतील तरच असा राजा घडतो, अन्यथा नाही घडणार. असं बोलतात की दुश्मन म्हणजे जो शत्रू असेल तो पण शिवाजी महाराजांनी नतमस्तक व्हायचं. हो. त्याला पण असं वाटतं की शत्रू असावा तर शिवाजी महाराजांसारखा. का असं वाटायचं? कारण की तो जेव्हा बघायचं की या माणसाशी मी लढत नाहीये, या व्यक्तीशी मी लढत नाही, हे काहीतरी वेगळं आहे, हे स्तरच वेगळं आहे. या माणसाने स्तर एकदम उंचावून ठेवलाय. आता मला त्या तिकडे जाऊन लढायचंय, मग मला पण माझं स्तर वाढवावं लागेल. कसं आहे, शिवाजी महाराजांचं नाव आपण सगळेच घेतात आजकाल. मला असं वाटतं महाराजांकडनं आपण एक गोष्ट घ्यावी, त्यांचं स्वतःचं अध्ययन. असं शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर इकडे सगळं संपतं. ते योद्धा होते, तलवार घेऊन रणांगणात उतरले होते, गड किल्ले जिंकले होते, पण ते स्थितप्रज्ञ होते, चातुर्य पण होतं. अख्खी कृष्णाची गीता आठवा, कृष्णाचं जे चातुर्य होतं ते आठवा, सगळंच आलं ना. कसं आहे, परत आपण जर आपल्या प्रश्नाकडे आलो, मूळ प्रश्नाकडे जर आपण आलो, आपण आज बघतो की रांग बघतो, बऱ्याच लोकांची रांग बघतो, मंदिराबाहेर बघतो रांग. मग अगदी सेम आपण घरी येऊन मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, आपण ते गाणं पण ऐकतो. विरोधाभास बघा ना किती आहे. मग आपण अनेक संतांना पण ऐकतो, त्यांची भजनं पण गातो. भजनामध्ये काय सांगितलं गेलं की तुझ्या आतमध्ये तोच आहेस. मला रामदास स्वामींचं आता आठवतं. रामदास स्वामी त्यांच्या लग्नामध्ये शुभमंगल सावधान ऐकताच ते तिकडून निघून गेले होते, पण त्यांनी दासबोधामध्ये प्रपंचातून परमार्थ कसा साधावा ह्याच्याबद्दल पूर्ण लिहिलेलं आहे. ते म्हणजे कसं आहे, आपण बोलतो ऋषी वगैरे होऊन गेले, त्यांनी संसार नाही केला का? कसं आहे, चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे आपली ही दयनीय अवस्था आहे मानवाची. आज जर आपण बघतोय बाहेर कोलाहल माजलाय किंवा व्यक्ती अस्थिर आहे पूर्णपणे, आपल्या घरातलाच कोण व्यक्ती किंवा अस्थिर आहे, अगदी मानसिक लेवलवर पण.
मानसिक लेवल. आणि मानसिक लेवलच तुमची शारीरिक लेवल ठरवते. बरोबर. तुमची मानसिकताच ठरवते तुम्ही काय होऊ शकता तुमच्याबद्दल, असं आहे. पण तुमची जी मुळं आहेत तेच डीप नाही गेली आहेत. ते डीप नाही गेल्यामुळे आपला हाल आहे. बरं, आपला हाल नाही पाहिजे असं आहे. मगाशी मी काय सांगत होतो की आपण आज बघतो रांगच्या रांग मंदिरात लागली आहे. याचक म्हणून आपण फक्त याचना शिकलो असं आहे. एखाद्या जागी जाणं, मंदिरात जाणं. मंदिरात का जाणं? कारण की ते मंदिर आपल्याला जाणीव करून देतं की तुझ्या आत हृदयामध्ये सुद्धा मंदिर आहे असं आहे. एखाद्या जागेवर कोणी संत, कोणी सिद्ध होऊन गेलं तर त्या जागेत त्याची ऊर्जा असतेच, प्रश्नच नाही, असतेच. पण मुख्य काय? मुख्य आहे स्वतःचं अध्ययन. तो देईन, तो करेल. तुम्ही करा, तुम्ही वाचवा, तुम्ही द्या, तुम्ही भलं करा. अरे याचक कशाला बनलास? तू राजा आहेस, चक्रवर्ती सम्राट पण नाही, इंद्राच्या पलीकडचा. असं बोललं गेले की स्वर्गातले देव, असं बोललं गेलंय, स्वर्गातले देव सुद्धा मनुष्य जन्माकरता तरसतात. त्यांना मनुष्य जन्म द्यायचा आहे पुढच्या प्रगतीसाठी, ज्ञान प्राप्तीसाठी. मग आपण कोण आहोत? खरं कसं आहे? खरं आहे की आपल्याला याचना नाही करायची, कारण की जे आहे ते आपल्याला आतमध्ये आहेच, ते फक्त जाणून घ्यायचं आहे. प्रॉब्लेम कुठे झाला आहे? चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे. दुसरा प्रॉब्लेम काय? चुकीची इन्फॉर्मेशन पण मोठा बँड बाजा लावून माईकमध्ये सांगून हे भरपूर लोक बसली आहेत, तेव्हा जेव्हा सांगितलं जातं तेव्हा हे ऐकलं पण जातं. आता मी आपल्याशी बोलतोय, आपण बोलतोय, मी माझं बोलणं अंतिम नाही ठेवत, चर्चा आहे. जो आनंद आहे, जो अनुभव आहे, चर्चा आहे. जे बघणं आहे, जी जागरूकता आहे, तिथून प्रश्नांकडे बघणं आहे. खरं की खोटं, सुंदर की वाईट, हे तुम्ही ठरवा. हे समोरच्याने ठरवावं. समोरच्याने प्रश्न करावा. समोरच्याने नुसतं ऐकू नये. कारण की आपल्या सतसत विवेक बुद्धीमधनं आपण प्रश्न केलेच पाहिजे. आपण जर प्रश्न नाही केले तर असं होतं. कसं होतं? आपण फक्त याचक होतो. प्रश्न करा, प्रश्न करा, प्रश्नातनं खरं उत्तर भेटेल. खरं उत्तर तर आतच आहे. बुद्धी काय करते? तर्क करा. एका जागी येऊन तुम्हाला तर्क सोडावा लागेल. हा, पण जेव्हा तुम्ही अनुभवामध्ये उतराल तेव्हा बुद्धी सोडून देईल तर्क. तो आता नाही, तोपर्यंत तुम्हाला तर्क करावं लागतं. विचारा. असं कळा ना, म्हणजे सांगायचा माझा अर्थ कळा ना. कसं होतं? आपण प्रश्न विचारणं सोडून दिलं. बाबा वाक्यम प्रमाणम. बाबा जो बोलतोय ते परफेक्ट आहे, कारण जास्त प्रॉब्लेम नको, तर बाबा रागवतील. बाबा रागवतील तर बाबा प्रॉब्लेम करतील, आपल्याला शाप देतील किंवा काय करतील. असं माणसाला एवढं छोटं करून टाकलंय, ज्याच्याकडे अथांग पसरलेलं अध्ययनाचं समुद्र आहे, अनुभव आहे. अनेक बुद्ध पुरुष, अनेक संत, अनेक असे होऊन गेलेत, योगी होऊन गेलेत. अशा जागी आपण राहतो पण अशा जागी राहून आपण स्थिर नाही आहे. आपण आनंद उपभोगत नाही आहे. आपण जीवन कसं जगायचं आपल्याला ते पण नाही कळत आहे. आपण असं वारा इथे वाहिला तर आपण तिथे वाहतो, वारा तिथे गेला तर आपण मग तिथे वाहतो. आता तर मार्केटिंग असं झालंय की आपल्या मेंदूमध्ये काही टाकायचं त्यांना माहिती आहे. मार्केटिंग करून, प्रोग्राम करून दिला जातो तुम्हाला. त्याचे लेवल्स आहेत, 1 2 3 4 कसं प्रोग्राम करायचं ते प्रोग्राम करून सगळं सांगितलं जातं.
आता तर AI पण आलंय. कसं आहे, मानव जर असाच राहिला तर दुःख, शोकांतिका ह्याचा पिछा नाही सोडणार. शेवटी सांगतो तुम्हाला मी जे बोलतो ते शब्द परत कदाचित बघा आपण, मी जे बोलतो, कारण की वाटतं तेवढा सोपा शब्द नाही आहे. अध्ययन म्हणजे, अध्यात्म म्हणजे स्वतःचं अध्ययन. तुम्ही तुमचं अध्ययन करा स्वतःचं. मी कोण, मी कुठून आलो, मी कोण हा मुख्य प्रश्न. मी काय बोलतो, काय करतो, अनेक ग्रंथ आहेत, अनेक जागी सांगितलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही जागरूक होऊन बघा त्यांचा संदेश काय, तेव्हा तुम्हाला कळेल. अगदी दासबोधांपासून, ज्ञानेश्वर माऊलींपासून, तुकारामांपासून सगळीकडे, जैनिझम, बुद्धिझम, सिखिझम, सगळीकडे ताओ तुम्ही घ्या, जैन परंपरा, त्यांचा संदेश बघा की मानवाच्या आत लपलेलं जे रहस्य आहे ते तुम्ही प्राप्त करा, हा संदेश आहे. पण त्याकरता मग मनाला पाठी सारावं लागतं, आणि मनाला पाठी सारणं अवघड वाटतं, पण ते अवघड नाही. हा, थोडा तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. मन बलवान झालंय, मनाला तुम्हाला सारावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील. मग त्यापेक्षा लाईन लावणं ठीक आहे. त्यापेक्षा कोण देणारा असेल, शॉर्टकट आहे. आपण बघा नेहमी शॉर्टकट शोधतो, पण हा शॉर्टकट चुकला आणि मग आपली अवस्था अशी आहे. प्रश्न विचारले पाहिजे, प्रश्न केले पाहिजे, प्रश्न स्वतःलाही विचारले पाहिजे, किंवा कोणी गुरु असेल, प्रश्न विचारले पाहिजे. म्हणजे गुरु तुम्ही बोलताय ना, गुरु वगैरे, खरा गुरु आपल्या आतमध्ये आहे. जे बाहेरचे गुरु आहेत ना, जो गुरु तुम्हाला सांगेल ना की खरा गुरु तुझ्या आत. मी तर तुला सांगतोय, का सांगतोय की बाबा मला जेवढं कळलं मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. कदाचित ती ज्योत बघून तुला पण वाटेल मी पण प्रज्वलित आहे, माझी ज्योत पण हे व्हावी, म्हणजे प्रज्वलित हवी, मला पण असं वाटावं. तेवढंच. खरा गुरु तुझ्या आत आहे. म्हणजे जो गुरु स्वतःकडे प्रवास करायला शिकवेल तो खरा गुरु. तो गुरु. गुरु म्हणजे म्हणेल माझ्याकडे नको येऊ, स्वतःकडे फिर. गुरु हे रहस्य आहे. म्हणजे गुरुला संतांनी भरपूर मानलंय. का मानलंय? कारण की खरा गुरु असतो तो ती सुगंध तुमच्यापर्यंत पोहोचवतो, आणि तो तुम्हाला तुमच्या पायावर खरोखर उभा करतो. तुम्हाला अपंग नाही बनवत खरा गुरु, की माझा ऐक, मी जे सांगतो तसं कर. प्रश्न कर, स्वतःच्या आतमध्ये शोध. खरा गुरु काठी घेऊन उभा राहील. खरा गुरु कठोर वाटेल. खरा गुरु तुम्हाला लाड नाही करणार, आणि लाड जरी केला तरी त्याचे शब्द वेगळे असतील. खूप छान अरुणजी. अध्यात्माबद्दल, स्वतःच्या अध्ययनाबद्दल, आणि अध्यात्म आपल्याला दैनंदिन जीवनात आपली प्रगती कशी घडतं किंवा घडवून आणतं हे सांगण्याचा खूप सुंदर प्रयत्न आपला होता. खूप छान सांगितले आपण. प्रयत्न नाहीये, खूप छान सांगितले आपण. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद.